उत्तर प्रदेश एटीएस आणि महाराष्ट्र एटीएसच्या संयुक्त कारवाईमध्ये आयएसआयचे एजंट असल्याच्या संशयावरून निशांत अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे। पाकिस्तानला माहिती पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे। निशांत हा नागपुरातील उज्ज्वल नगरमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहत होता। निशांत अग्रवाल आधी हैदराबादमध्ये कार्यरत होता। तो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन शास्त्रज्ञ आहे। निशांत हा डीआरडीओच्या बुटीबोरी युनिटमध्ये कार्यरत आहे। 2016-17 मध्ये बेस्ट सायंटिस्टचा पुरस्कार देखील त्याला मिळाला आहे। 10 वर्षांपूर्वी जे बोललो तेच आज सत्य आहे असं नाना पाटेकर यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी तनुश्रीच्या आरोपावर उत्तर देणं टाळलं। वकिलांना अधिक बोलण्यास मनाई केल्याचं नानांनी म्हटलंय। पत्रकारांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला नानांनी उत्तर दिलं नाही। अभिनेत्री तनुश्री दत्ताचा पोलीस मंगळवारी जबाब नोंदवणार आहेत। तनुश्रीने मुंबई पोलिसात नाना विरोधात तक्रार केली आहे। आता तिचा जबाब पोलीस नोंदवणार आहे। मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात। जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम बंद केलं तर मुंबई ठप्प होईल। मुंबईकरांना जेवायला मिळणार नाही असं वादग्रस्त विधान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलंय। नागपूरमध्ये उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना संजय निरुपम यांनी हे वक्तव्य केलं। मुंबईतल्या टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य करणं चुकीचं असल्याचंही संजय निरुपम यांनी म्हटलंय। परीक्षा देऊन पास झाले असते तर रिक्षा का चालवली असती असा सवालही संजय निरुपम यांनी केलाय। संजय निरुपम यांच्या भडकाऊ वक्तव्यानंतरच्या वादात आता शिवसेनेनंही उडी घेतली। निरुपम यांनी अवकातीत राहावं अशा शब्दात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला। संजय निरुपम यांचं भडकाऊ भाषण म्हणजे आगामी निवडणुकांची तयारी असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। ठाण्यामध्ये लहान मुलींची अश्लील वर्तन करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप खदखदत होता आणि त्यातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या विकृताला बेदम चोप दिलाय। पत्रकार परिषदेमध्ये बिहारचा नागरिक असलेल्या विकृताला हजर करण्यात आलं आणि प्रसार माध्यमांच्या समोर त्या विकृताला चोप देण्यात आला। संजय निरुपम यांनी उत्तर भारतीयांबद्दल धक्कादायक असं विधान केलं। त्यातच ठाण्यामध्ये अश्लील वर्तन करणारा बिहारी मनसेच्या हाती लागला। गुजरातमध्ये अशा प्रकारामुळे बिहार आणि यूपीच्या नागरिकांवर पलायन करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे उत्तर भारतीय नागरिक पुन्हा मनसेच्या निशाण्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लैंगिक शोषण करणाऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, पण मनसेनं पत्रकार परिषद घेऊन असं मारहाण करणं चुकीचं आहे असं काँग्रेसच्या राजू वाघमारे यांनी म्हटलंय। संजय निरुपम यांनी काल उत्तर भारतीयांमुळे मुंबई चालत असल्याचं वादग्रस्त विधान केलं होतं। त्याला आता मनसेकडून जोरदार उत्तर मिळतंय। संजय निरुपम भटका कुत्रा असल्याचं कार्टून मनसेकडून काढण्यात आलेलं आहे। संजय निरुपम हा भटका कुत्रा असल्याचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले। मनसे विरुद्ध संजय निरुपम असा वाद आता चांगलाच पेटण्याची चिन्ह आहे। संजय निरुपम यांनी एकदा मुंबई बंद करून दाखवावीच असं आव्हान निरुपम यांना मनसेनं दिलंय। उत्तर भारतीयांमुळे मुंबई चालत नसल्याचं यावेळी मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। निरुपम आपली खुर्ची वाचवण्यासाठी अशी बेताल वक्तव्य करतायत असंही मनसेनं म्हटलंय। मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे। मुंबई मराठी अमराठी उत्तर भारतीय अशी सर्वांचीच आहे। मुंबईसाठी फक्त उत्तर भारतीयांनी काम केलंय असं म्हणता येणार नाही असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना लगावलाय। बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे डिटोनेटर जप्त करण्यात आले। एकूण 14 डिटोनेटर जप्त करण्यात आलेले आहेत। विनापरवाना स्फोटकांचा साठा बाळगणाऱ्या 5 तरुणांना ताब्यात घेण्यात आले। सोलापूरमध्ये ही कारवाई करण्यात आली। हे 5ही तरुण मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत, तसेच ते खाणीमध्ये काम करणारे कामगार आहेत। औरंगाबादमध्ये आज काँग्रेसने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढला। पोलीस मनमानी पद्धतीने काम करतायत, पैसे घेऊन निष्पाप लोकांना गुन्ह्यामध्ये अडकवत असल्याचा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी केला। सिल्लोडच्या एका महिला सरपंचावर पोलिसांनी किरकोळ वादामधून गुन्हा दाखल केलाय। महिला काँग्रेसची सदस्य असल्यानं गुन्हा दाखल केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। त्याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद वाढणारे, विधानसभा विरुद्ध विधान परिषद आमदार असा वाद रंगणार असल्याची माहिती TV9ला मिळाली आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विधानसभेच्या आमदारांना प्राधान्य देण्यात यावं असं आमदारांचं म्हणणं आहे। आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरूच असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। आघाडी करत असताना भाजपला मदत होईल असं कुठलंही कृत्य होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असंही चव्हाण म्हणाले। ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते। राफेल विमान घोटाळ्यांना सर्व घोटाळ्यांचा विक्रम
केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर केलाय। भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, महिला, व्यापारी, असंघटित कामगार सुखी नाहीत असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। सांगलीमध्ये भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी पाटील बोलत होते। कांदिवली पश्चिममध्ये खासदार गोपाळ शेट्टी आणि भाजप कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। आधार पालिकेचे अधिकारी आधार भवन या महिला बचत गटाला सील लावण्यासाठी आले होते। बचत गटाचं टेंडर संपलं, नवीन टेंडर काढण्यासाठी अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आले, मात्र त्याला प्रतिसाद देण्यात आला नाही। त्यामुळे पालिकेने अखेर आधार भवनाच्या कार्यालयाला सील ठोकले। DS कुलकर्णी यांच्यावर कोल्हापुरातील गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात चौकशीसाठी कोल्हापूरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं DS यांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली होती, मात्र ही मागणी कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे। DS अटकेत असल्यामुळे त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे। कल्याणमधील सापर्डे गावामध्ये दुर्मिळ जातीचा कासव आणि मांडूळ वन विभागानं जप्त केलेत। 4 दुर्मिळ जातीचे मांडूळ आणि 1 कासव जप्त करण्यात आले। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कासवाची किंमत तब्बल 1.5 कोटी आहे, तर 4 मांडुळांची किंमत ही 60 कोटी रुपये आहे। कासव आणि मांडुळाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। त्या ठिकाणी वन विभागानं सापर्डे गावामध्ये धाड टाकून ही कारवाई केली आहे। शाहूकालीन गावगाडा कथन करणारी आणि मराठा अस्मितेचा विषय असलेल्या पानिपत विषयावर नव्यानं भाष्य करणारी 4 शिवकालीन पत्र वसंत चॅरिटेबल फाउंडेशनच्या हाती लागली आहेत। इतिहास संशोधक घनश्याम ढाणी यांनी पत्रकार परिषदेमधून ही माहिती दिली आहे। पानिपत विषयावर भाष्य करणारं जयाप्पा शिंदे उर्फ जयाजी शिंदे यांचं पत्र सापडलं असल्याचा दावा करण्यात आलाय। या पत्रामध्ये मराठा सैन्याच्या धास्तीनं अब्दालीचं सैन्य कसं पळून गेलं याचं वर्णन आहे। हे पत्र 1754 ते 55च्या दरम्यानचं असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या 20 वर्षीय युवकाची त्याच्या मित्रांनाच देशी कट्ट्यासाठी हत्या करून प्रेत गाडल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। आकाश तुपे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि तो अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरामध्ये राहत होता। आकाश बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती। उल्हासनगर 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये विशाल मिश्रा या युवकाची हत्या करण्यात आली आहे। सी ब्लॉक परिसरामध्ये हत्या झाली आहे। हाणामारीमध्ये आकाश झा आणि सनी झा हे दोघे युवक गंभीर जखमी झालेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत। नागपूर वर्धा मार्गावर खडकी शिवारामध्ये एसटी बस पलटी झाली आहे। बस वेगात असताना बस समोर जनावर आल्यामुळे बसवरच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस उलट झाली। सुदैवानं कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र या बसमध्ये 20 प्रवासी प्रवास करत होते। उल्हासनगरमध्ये भूमापन कार्यालयामध्ये एसीबीनं कारवाई केली आहे। वरिष्ठ लिपिकाला 5,000ची लाच घेताना अटक करण्यात आली। तेजुमल चव्हाण असं पकडण्यात आलेल्या लिपिकाचं नाव आहे। बारामतीमधला अवलिया रांचो यानं भंगारामधून धूम स्टाईल बाईक बनवली। अवघ्या 30,000त त्यानं स्पोर्ट्स बाईकचं स्वप्न पूर्ण केलंय। बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर मधल्या रत्नसिंग घाडगेनं ही कमाल केली। या स्पोर्ट बाईकची बाजारात किंमत 1.5 लाखांपेक्षा अधिक आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या बाईकची राईड घेतली आहे। अंबरनाथमध्ये पल्सर गाडीमध्ये धामण साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली। सोसायटीच्या पार्किंगमधील बाईकमध्ये हा साप लपून बसला होता। बाईक चालकाचं सापाकडे लक्ष गेलं आणि त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। त्यामुळे सोसायटीमध्ये लोकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। सर्पमित्रांना सापाला पकडल्यामुळे सर्वांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला। नाशिकच्या पंचवटीतील गोदा घाटावर पिशाच्य मुक्त पूजा करण्यात आली। मुंबईतल्या बायकोपासून विभक्त झालेल्या 100 पुरुषांनी आपल्या जिवंत पत्नीचं श्राद्ध घातलं। पुरुषांच्या मानवीय हक्कांसाठी लढणाऱ्या मुंबईतील वास्तव फाउंडेशन या संस्थेमार्फत या पिंडदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। श्राद्ध घालण्यात येऊन गोदावरी नदीमध्ये पिंडदान होताच हमारी कानूनी व्यवस्था को जगाओ, पुरुषों को सुख शांती से जीने दो हा मंत्र म्हणत यावेळी होम हवन देखील करण्यात आलं। यासोबतच हातात होर्डिंग घेऊन घोषणाबाजी देखील करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराला लागूनच असलेल्या वायझडी तलावाच्या काठावर मुदतबाह्य औषधं उघड्यावर टाकल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे। औषधं जाळण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून यतलावाच्या काठावर मेडिकल वेस्ट गावातील कचरा आणि मुदतबाह्य औषधं हे उघड्यावर टाकलेल्या अवस्थेमध्ये आहेत। त्याचा धोका चरण्यासाठी येणाऱ्या जनावरांवर होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। कामगार कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी भाकपाकडून मुंबईतल्या राणीबाग ते आझाद मैदान एल्गार आंदोलन करण्यात आलं।
राज्य आणि केंद्र सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. कामगार कष्टकरी जनतेचे हक्काचे कायदे मोडीत काढून कारखानदार त्यांना संरक्षण देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे असा आरोपही करण्यात आलाय. कायदे मोडणाऱ्या सरकार विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक या कामगार संघटनेनं हजारो कामगारांसोबत मोर्चा काढला. औरंगाबादच्या पैठण येथील ब्रह्मगव्हाण उपसिंचन आढावा बैठक रविवारी पैठण येथील खेरडा इथे पार पडली. यावेळी टप्पा 2च्या कामाच्या शुभारंभासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपलं भाषण सुरू करताच शेतकऱ्यांनी गोंधळ सुरू केला. धुळ्यातील शिरपूर शहरातील किस्मतनगरमध्ये पत्ते खेळण्याच्या वादामधून तुफान हाणामारी झाली. 2 गटांमध्ये ही हाणामारी झाली आहे. 2 गटांनी एकमेकांना दगड फेकून मारले. दगडफेकीमध्ये 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले. अनेक जण यामध्ये जखमी झालेले आहेत. जखमींवर सध्या शिरपूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ठाण्यातील बॉलिवूड आणि थीम पार्कमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ महापालिकेचं श्राद्ध घालून मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सर्वपित्री अमावस्येच्या औचित्य साधून ठाणे महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांचं प्रतिनिधित्व स्वरूपामध्ये विधिवत असं श्राद्ध घालून अनोखं आंदोलन करण्यात आलं. विरोधकांनी घोटाळ्याबाबत महापालिकेतल्या महासभेमध्ये आवाज उठवला होता. मात्र अद्याप या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मनसेनं अनोखं आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलं. कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन देखील केलं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गामध्ये तारा गावामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलेलं बांधकाम पाडण्यासाठी अधिकारी पोलीस फौज फाट्यासह हजर झाले होते. मात्र त्यांनी राणे यांनी केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यास आता सुरुवात केली. 2017 मध्ये भूसंपादनाचा ताबा देऊन सुद्धा मालमत्ता शासनाच्या ताब्यात देण्यात आली नाही. त्यामुळे भूसंपादन विभागानं कारवाई केली आहे. त्याचा खर्च नारायण राणे यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्या या मागणीसाठी आता तुकडोजी महाराजांच्या विचारांवर काम करणाऱ्या संस्था पुढे आल्या आहेत. नागपूरमध्ये राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाच्या विभागीय मेळाव्यामध्ये याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. येत्या 2 महिन्यांमध्ये केंद्र सरकारनं याबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होते. मात्र ती मागणी मंजूर होत नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 260 आणि चबुतरा हा 90 फूट असणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. मात्र काही लोक आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 350 फूट करण्याची मागणी करतायत असं आठवले म्हणाले. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उंचीचा मुद्दा वादाचा आहे. त्यामुळे त्यावर चर्चा होऊ शकते असं रामदास आठवलेंनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी आनंदराज आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा घाट घातल्याचा आरोप सरकारवर केला होता. राज्यभरातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.